आज आपण छान अशी तिळाची बर्फी बनवणार आहोत. अगदी मऊसूत. बघा, कापता क्षणी तुम्हाला दिसत असेल की वडी जी आहे ती एकदम मऊसूत झालेली आहे. तसंच साध्या गुळाचा वापर करून आज आपण ही वडी बनवणार आहोत. 2 बोटांनी तोडता येईल इतकी छान मऊसूत वडी तयार होते आणि अगदी सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटामध्ये ही वडी बनून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी तिळीची वडी बनवण्यासाठी किंवा तिळीची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीळ. तर ही तीळ बिना पॉलिशची आहे, गावरानी आहे, साधी आहे. साध्या तिळीचा वापर केलात ना तर वडी किंवा लाडू खूप छान तयार होतात. आता जर एक शिगोशिक वाटी भरून मी या ठिकाणी तीळ घेतलेली आहे, तेवढीच वाटी भरून आपल्याला गूळ घ्यायचा आहे. पण गूळ खाली सांडेल म्हणून मी या ठिकाणी एक सपाट वाटी आणि दुसऱ्या वाटीमध्ये पावभाग गूळ घेतलेला आहे. तर असं करायचं. पूर्ण शिगोशिक भरायला गेलं तर गूळ सांडेल म्हणून मी या ठिकाणी एक सपाट वाटी आणि एक पाव वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक शिगोशिक वाटी भरून तीळ घेतलेली आहे. आता सगळ्यात प्रथम आपल्याला कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आता आपण तीळ भाजून घेऊया. या ठिकाणी वडी छान बनण्यासाठी तीळ खमंग भाजणं खूप गरजेचं आहे. आता गॅस चालू करून आपण तीळ भाजायला घेतलेली आहे. तीळ उडेपर्यंत भाजायची आहे आणि तडतड अशी उडायला लागली की त्याच्यानंतरही 3-4 मिनिट भाजायची आहे. मग ती हळूहळू फुलते. ज्यावेळेस उडायला लागते ना त्यावेळेस ती फुलते आणि तिचा आकार पण वाढतो. छान अशी मोठी दिसायला लागते तिळीचा आकार. तर बघा या ठिकाणी तीळ उडू लागली आहे. आता उडल्यानंतर पुन्हा आणखीन आपल्याला 3-4 मिनिट भाजून घ्यायची आहे. म्हणजे ती छान भाजली जाते मस्त खमंग. आणि गॅस कमी करायचा. ज्यावेळेला तीळ उडू लागेल ना त्यावेळेला कमी किंवा मीडियम गॅसवर आपल्याला ही तीळ पुन्हा आणखीन 3-4 मिनिट भाजून घ्यायची आहे. तर आता या ठिकाणी तीळ पूर्णपणे छान भाजली गेलेली आहे. आता ही आपण एका डिशमध्ये काढून थंड करून घेणार आहोत. तर एका डिशमध्ये काढून घेते आणि थंड करून घेऊया. तोपर्यंत आता कढई गरमच आहे. तर ह्या कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर आता आपण यामध्ये जो गूळ आहे तो घालणार आहोत. कढई गरम असल्यामुळे गूळ जो आहे तो ताबडतोब विरघळतो. साध्याच गुळाचा वापर करून आज आपण ही वडी बनवणार आहोत. चिक्कीचा गुळाचा वापर करायचा नाही, साध्याच गुळाचा वापर करायचा. आता या ठिकाणी तूप टाकल्यामुळे वडी मऊसूत व्हायला पण मदत होते. म्हणून 1 चमचा तूप घालायचं. तूप नसेल तेल घातलं तरी देखील चालेल. आता हा गूळ आपल्याला कमी गॅसवर विरघळवायचा आहे फक्त. याला उकळी येऊ द्यायची नाही किंवा पाक तयार करायचा नाही. पूर्णपणे याला पातळ करून घ्यायचं आहे गुळाला. आता एकदम कमी गॅसवर मंद गॅसवर मी गूळ तिकडे चालू ठेवलेला आहे. तोपर्यंत आता आपण ही तीळ मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर थोडीशी तीळ मी अखंड काढून घेतलेली आहे. नंतर आपण वरून टाकण्यासाठी आणि थोडीशी ज्यावेळेस हिची पावडर तयार होईल त्यामध्ये थोडीशी अखंड टाकायची. आता ही तीळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तर चालू बंद करून अशीच दळायची. म्हणजे तिचा गोळा बांधला जाणार नाही किंवा तिळीला तेल सुटणार नाही. चालू बंद करून असं पद्धतीने दाणेदार रवेदार असं आपल्याला या ठिकाणी तीळ दळून घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होतं तीळ छान तिळीची चव म्हणजेच वड्यांची किंवा बर्फीची चव खूप छान लागते. आणि जी तीळ काढून ठेवली ना त्यातली अर्धी तीळ मी घातली यामध्ये. आता नंतर बाकीची बर्फी जेव्हा बनवू तेव्हा त्याच्यावर टाकू म्हणजे छान दिसते दिसायला. आता थोडंसं बर्फी ज्या डिशमध्ये आपण बनवणार आहोत त्या डिशला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे अगोदरच. आता तीळ मिक्सरला बारीक केली तोपर्यंत इकडे पूर्णपणे गूळ आपला पातळ झालेला आहे बघा. गुळाला ना उकळू द्यायचं नाही या ठिकाणी. वडी जर तुम्हाला मऊसूत पाहिजे असेल तर गूळ अजिबात उकळवायचं नाही किंवा त्याचा पाकही तयार करायचा नाही. अशा पद्धतीने पातळ झाला की गॅस बंद करायचा आणि सगळं तिळीचं कूट जे आहे ते याच्यामध्ये गुळामध्ये घालायचं आहे. वितळवलेल्या गुळामध्ये सगळं मिक्स करून घेऊ. गॅस मी बंद केलेला आहे. गॅस बंद करून द्यायचा. नाहीतर मग हे सारण आहे ना ते जास्त कोरडं होत जातं. तर या ठिकाणी आपण पूर्णपणे तिळीचं कूट जे आहे ते मिक्स करून घेऊ गुळामध्ये.
जर तुम्हाला हवं असेल ना त्यामध्ये थोडंसं तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता. आता मिक्स झाल्यानंतर लगेच ताबडतोब आता हे सगळं बर्फीचं सारण आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. अगदी 10 मिनिटामध्ये तयार होते. लाडू बनवायला तरी खूप वेळ लागतो, परंतु ही बर्फी अगदी झटपट तयार होते. सगळं बर्फीचं सारण डिशमध्ये काढून आता हे पसरवून घेऊ. आता अशा पद्धतीने प्रेस करून किंवा अशा पद्धतीने हलवून थोडंसं खाली टॅप करायचं आहे, ठोकून घ्यायचं, म्हणजे आपोआप सारण बर्फीचं पूर्ण डिशभर पसरतं. आणि आता वरून आपण तीळ टाकून घेऊया. जी आपण तीळ भाजून घेतलेली थोडीशी काढून ठेवलेली होती ती घालायची आहे वरून, म्हणजे छान आकर्षक दिसते मग बर्फी दिसायला किंवा तिळीची वडी दिसायला आकर्षक दिसते. आता सगळीकडे सारण एकसारखं पसरवून घेतलेलं आहे. आता वरून थोडी थोडी आपण तीळ घालून घेणार आहोत. आणि ही तीळ वरून प्रेस करायची आहे. हाताच्या साहाय्याने, जर गरम असेल सारण तर चमच्याच्या साहाय्याने प्रेस करा, म्हणजे ती व्यवस्थित बर्फीमध्ये सेट होईल. आणि आता ही बर्फी 5 ते 10 मिनिटामध्ये सेट होईल. मग नंतर आपण कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी 5-10 मिनिटानंतर आपण बर्फी कट करूया. तर बघा 5-10 मिनिटानंतर बर्फी एकदम छान सेट झालेली आहे. अगदी 5 मिनिटामध्ये होते. मग ही बर्फी आपल्याला कट करून घ्यायची आहे. कट करतानाच तुम्हाला दिसत असेल अगदी बर्फी जी आहे ती मऊसूत तयार झालेली आहे. आणि हाताला चटके न देता झटपट वडी तयार होते तिळीची. नक्की अशा पद्धतीने संक्रांतीला तिळीची वडी बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. इतकी मऊसूत आहे की तोंडात टाकता बरोबर विरघळेल, 2 बोटांनी तोडता येईल इतकी साधी सोपी आणि 10 मिनिटांमध्ये तयार होणारी तिळीची वडी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.